जंगली तू माय मेले करू. नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वल लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आहे आम्ही माहूरगडला आमचा दुसरा दिवस आहे. तर दुसऱ्या दिवशी आम्ही पुष्कराज पॅलेसलाच थांबलेलो होतो. तर तिथे आम्ही सकाळी माहूरगडचा चहा या हॉटेलमध्ये थोडासा चहा घेण्यासाठी गेलो. तर तिथं सर्व प्रकारचे चहा बनवून देत होते. तर आम्ही तिथे चहा घेतला. त्यानंतर जोपर्यंत चहा येतो तोपर्यंत थोडंसं व्हिडिओ शूट केला. म्हटले हॉटेलचा, म्हटले चला तुम्हाला दाखवूया. तर व्हिडिओ शूट करता करता आमचा चहा पण आला. आम्ही चहा घेतला आणि त्यानंतर अर्ध्या तासाने आम्ही मेंदूवडा, इडली सांबर, बटाटा पराठा आणि टोमॅटोचा सॉस, त्यानंतर मला तर सोमवारच होता, मी साबुदाणा खिचडी आणि दही असा थोडासा नाश्ता केला. आणि परत आम्ही माहूरगडच्या दिशेने दत्तशिखरला जाण्यासाठी निघालो. तर आम्ही सर्व प्रवास रिक्षाने केला वरती जाण्यासाठी. तर आम्ही आता आलेलो आहे माहूरगड, जिथे आम्ही काल देवीचे दर्शन घेतले, तिथे आम्ही आता तिथं आलेलो आहे. खूप छान आणि खूप सुंदर सकाळी सकाळी वाटत होते. त्यानंतर आम्ही आता पोचलो दत्तशिखरला. इथून दत्तशिखरला वरती जाण्यासाठी पायऱ्या पण आहे, पण आम्ही डायरेक्ट रिक्षाने वरती गेलो. आता इथून दत्तशिखर फक्त 10 मिनटाचे राहिले. आता आम्ही आलेलो आहे दत्तशिखरला. तर इथे आल्यानंतर बाहेरचा परिसर खूप छान दिसत होता. आतमध्ये आल्यानंतर खूप छान गणेश मंदिर आहे. तर सर्वांनी गणपतीचे दर्शन घ्या. आणि खूप छान असं गार्डन आहे तिथे. आणि त्यानंतर तिथे उंबराचे झाड आहे. तर तिथे मी दर्शन घेतलं आणि आतमध्ये मंदिरात जाण्यासाठी आम्ही निघालो. तर जाता जाता तिथे खूप छान असे फुलं वगैरे शॉपिंगचं सर्व सामान होतं. तर तिथे आम्ही थोडेसे नारळ, प्रसाद, फुलं असं सर्व सामान घेतलं. बेलाचे पानं. तर आणि आतमध्ये आतमध्ये आले तर तिथे खूप छान छान फोटो होते. तर म्हटले छान छान फोटो थोडंसं व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी तिथे मी थोडीशी शूटिंग केली. तर खूप छान सर्व देवांचे फोटो छान छान होते. स्वामी समर्थांचे, गुरुदेव दत्तांचा, नवनाथाचे असे खूप फोटो होते तिथं. रेणुका मातेचा. तर थोडंसं फिरत थोडीशी शूटिंग केली आणि शूटिंगद्वारे तुम्हाला सर्व दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि गुरुदेव दत्तांचे तर हर प्रकारचे फोटो तिथे होते. त्यानंतर छोट्या छोट्या आपल्याला पाहिजे त्या सर्व मूर्त्या पण तिथे होत्या. आणि तिथे सर्व शॉपिंगचं पण सर्व सामान होतं, पूजेचं सामान होतं. आणि इथे खूप छान छान कासव पण होते. त्यानंतर इथे आल्यानंतर थोडेसे फुलं, बेल परत घेतले मी. मला इथले बेल आवडले. नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? थोडंसं दान केलं. तुमचे खूप खूप स्वागत आहे. भरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देव, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी मनापासून प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. चला तर मग आज आलेलो आहे आम्ही दत्तशिखरवरती. माहूरगडपासून दत्तशिखर फक्त 3 किलोमीटर आहे. तर जे माहूरला गुरुदेव दत्तांचं दर्शन घ्या. गुरुदेव दत्त इथे प्रत्यक्षात राहिलेले आहे. तर चल, इथे आहे मारुती मंदिर आहे.
आणि आता आम्ही इथे मेन मंदिराचे दर्शन करण्यासाठी आतमध्ये गेलो. खूप छान प्रवेशद्वार बनवलेलं आहे तिथे. तर आतमध्ये जर शूटिंग करून दिली तर तुम्हाला अवश्य गुरुदेव दत्तांचे दर्शन मी देऊ शकेल. आतमध्ये आल्यानंतर खूप छान गुरुदेव दत्तांचा फोटो आणि जिथं गुरुदेव दत्तांचा मोठा फोटो दिसतो तिथे थोडंसं वाचन करण्यास पण जागा आहे. सर्व भाविक तिथे येऊन वाचन करतात. आणि आता मेन आतल्या मंदिराकडे आम्ही चाललेलो आहे. तर इथे मेन गुरुदेव दत्तांचं ब्रह्मा विष्णू महेशाची मूर्ती आहे. मेन हे दर्शन आणि ही शूटिंग मी थोडीशी केली खूप मुश्किलीतून. म्हटले चला तुम्हाला सर्वांना दर्शन पण होईल. तर मी पण दर्शन घेते आणि तुम्ही पण दर्शन घ्या. परत एकदा थोडासा लूक दाखवते आणि त्यानंतर आम्ही दर्शन करून पाठीमागच्या साईडने बाहेर जाण्यासाठी निघालो. तर बाहेरच्या बाजूला छोटे छोटे मंदिरं होते आणि खूप छान कळस वगैरे होता. मंदिरांचे कळस खूप छान दिसत होते. ती पाठीमागच्या साईडला गुरुदेव दत्तांची जागृत धुनी, गुरुदेव दत्तांची मूर्ती अशी खूप छान वाटत होती. असं वाटत होतं गुरुदेव दत्त तिथे प्रत्यक्षात आहे असा भास मला तिथे गेल्यानंतर होत होता. तर इथे मी आतमध्ये थोडासा हात करून जागृत ध्वनीचा गुरुदेव दत्तांच्या मी थोडासा व्हिडिओ शूट केला आणि तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवण्याचा मी प्रयत्न केला. त्यानंतर इथे छोटंसं शिवलिंग आहे. म्हटले चला त्याचं पण दर्शन घेऊ. तिथे बेल फुलं ठेवले आहे, दर्शन घेतले आणि आम्ही मग बाकीच्या सर्व एक 6-7 सगळे छोटे छोटे मंदिर आहे. तिथे सर्व शिवलिंग आहे तर त्यांचे दर्शन घेतले. तिथला परिसर खूप छान वाटत होता आणि खूप शांततेचं ठिकाण म्हणजे दत्तशिखर वाटत होतं मला. तर इथे खूप छान असं व्हाईट कलरचं शिवलिंग आहे. तर तिथे मी पूजा केली, बेल ठेवलं, फुलं वगैरे ठेवले आणि छान अशी पूजा केली ओम नमः शिवाय म्हणत. त्यानंतर या सर्व मंदिरांचा लूक तुम्हाला मी दाखवते. आणि इथे शंकराचे परत मोठ्या शिवलिंगाचं दर्शन घेतलं. इथे मेन गुरुदेव दत्तांचा फोटो वगैरे आहे. तर इथे भाविक येऊन वाचन करण्यासाठी, दर्शनासाठी इथे बसतात. तर मी इथे गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय बरोबर आणलेला होता. तर त्याचे पण पठण केले, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे माझं वाचन पण झालं. आपले सद्गुरु विश्वात्मक गुरुदेवांचा ब्रह्म विष्णू महेश अवतार आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आत्मा मालिक.